नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या महाआरोग्य शिबिराचं हे 7वं वर्ष असून महाआरोग्य शिबिर 2024 या शिबिराचा आज 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणात नागरिकांची या ठिकाणी उपस्थिती आहे। तर आज वडगाव नगर पंचायत हद्दीतील नागरिक या ठिकाणी उपस्थित होणार आहेत। तर वडगाव नगर पंचायतीचे माजी कार्यक्षम नगराध्यक्ष यांच्या पत्नी आबोलीताई ढोरे या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय, काय सांगाल ताई, मावळचे आमदार सुनील शेळके यांनी जो महाआरोग्य शिबिर ठेवलेला आहे आणि यामध्ये आमदारांनी ही टोलेजंग इमारत उभी केलेली आहे, काय सांगाल? प्रथमतः अण्णांचे खूप अभिनंदन किंवा आभार करते, कारण मावळासाठी असं एवढं भव्य जो दवाखाना त्यांनी चालू केलेला आहे त्यांच्यामुळं हे सर्व होत आहे। तर अण्णांना खरंच मानलं पाहिजे। आपले कार्यसम्राट आमदार हे नेहमीच सतत मावळसाठी काम करत असतात, मावळच्या जनतेसाठी काम करत असतात। तर आम्ही पण म्हटलं की मोऱ्या प्रतिष्ठानतर्फे अण्णांना काहीतरी मदत असावी म्हणून आम्ही सर्व संचालिका इथं या शिबिरासाठी आलेलो आहोत आणि या शिबिरामध्ये सर्वांचेच फ्रीमध्ये ऑपरेशन असो किंवा कोणाला काही इतर औषधं असू अशा वस्तू लागणार आहेत त्याचं सुद्धा अण्णांनी नियोजन केलेलं आहे। तर त्यामुळं आम्हाला खूपच आनंद होतोय की आम्हाला असा दमदार आमदार मिळाला आहे आणि पुढच्या विधानसभेत सुद्धा तेच निवडून यावं अशी मी सर्व इच्छा व्यक्त करते आणि आमचे आमदार हे असेच काम करत राहतात आणि आमच्या सर्व जनतेसाठी काम करतात, त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो। काय नाव आणि काय सांगाल शिबिराबद्दल? या शिबिरामुळं लोकांना जे वृद्ध अनेक काही समस्या असतात गोरगरिबांना, त्या लोकांना ह्याचा लाभ होईल। अण्णांनी हे खूप छान काम केलेलं आहे, अण्णांचे खूप खूप आभार। मावळचे आमदार सुनील शेळके वैयक्तिक या ठिकाणी उपस्थित राहतात की बरेचसे ज्येष्ठ नागरिक आहेत की वैद्यकीय खर्च परवडत नसल्यामुळं अनेक जण आजार हे अंगावर काढतात। आजी, काय नाव तुमचं आणि महाआरोग्य शिबिरामध्ये आलात, तुम्हाला कसं वाटतं? काय सांगाल मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या कामाबद्दल? आता काय सांगू, मला काय माहित। काम कसं आहे त्यांचं? आमदारांचं काम कसं आहे? छान आहे आमदारांचं। काय नाव तुमचं आणि काय तुम्हाला मदत झाली? माझं नाव देवबाई जाधव माधव। बर, आमदार साहेबांच्या कामाबद्दल काय सांगाल? आमदार साहेबांच्या कामाबद्दल काय करायचं, ऑपरेशन केलं तिकडं आता याचं करायचंय। बर बर, तर बरेचसे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तर आम्ही मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीनं जे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे, आलेल्या प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी अल्प उपहार, त्यानंतर जेवण आणि जेवणानंतर त्यांची तपासणी करण्यात येत आहे। तर आम्ही ज्या ठिकाणी नोंदणी सुरू आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे, तर त्या ठिकाणी आम्ही जाऊन येत आहोत। इथं येणाऱ्या प्रत्येकाला अल्प उपहार, जेवण याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। काय सांगाल शिबिराबद्दल, काय नाव? आजचा हा 3रा दिवस आहे महाआरोग्य शिबिराचा आणि भव्य दिव्य असं या ग्रामीण रुग्णालयामध्ये मावळ तालुक्यातून प्रत्येक गावागावातून दिवस ठरवून दिलेला आहे शिबिरासाठी आणि आज वडगाव ते मावळ तालुक्यातील जवळपासच्या सगळ्या गावांचा आज 3रा दिवसाचा हा महाआरोग्य शिबिराचा दिवस आहे। खूप मोठं असं शिबिर अण्णांनी आयोजित केले। अण्णांचं मनापासून आभार आणि धन्यवाद व्यक्त करते की गरीब लोकांसाठी एवढं मोठ्या रुग्णालयातून त्यांनी शिबिराचं आयोजन केले आणि ऑपरेशनची मोफत अशी सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे। मी अण्णांचं मनापासून आभार आणि धन्यवाद व्यक्त करते। महिला या ठिकाणी उपस्थित आहेत। अल्प उपहार घेतल्यानंतर त्यांना असणाऱ्या आजाराबाबत नाव नोंदणी करण्यात येणार आहे आणि नाव नोंदणीनंतर त्यांना या ठिकाणी औषध उपचार दिले जातात। तर बरेचसे नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। ज्या ठिकाणी नाव नोंदणी आहे, नाव नोंदणीच्या ठिकाणी अनेक नागरिकांनी गर्दी केल्यामुळं प्रत्येकांचा नंबर येईल का नाही। तर काय नाव तुमचं आणि काय सांगाल आरोग्य शिबिरासंदर्भात, कसं चाललंय काय?
मावळच्या आमदारांनी जे महाआरोग्य शिबिर आयोजित केले कशा पद्धतीनं चाललेले? शिबिर ही व्यवस्थित चालू आहे. आलेल्या सर्व नागरिकांना व्यवस्थित सेवा मिळते. कुठेही काही गडबड नाही, काय नाही. व्यवस्थित औषध उपचार तपासणी व्यवस्थित होती. एकदम व्यवस्थित शिबिर चालू आणि ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात लोक या शिबिराचा फायदा घेत आहेत. तर या ठिकाणी नोंदणी आहे, रुग्ण आहेत, त्यांना चालता येत नसल्यामुळे पायऱ्यावरनं चालत आहेत. मोठ्या प्रमाणात सकाळपासून नाव नोंदणी सुरू आहे. एका बाजूला पुरुष मंडळी आहे तर दुसऱ्या बाजूला स्त्री मंडळी आहे. काय सांगाल या शिबिराबद्दल वगैरे? काय मावशी, कशासाठी आलात तुम्ही? बरं, काय कशासाठी आलात? काय इथं व्यवस्था कशी आहे? डोळे चेक करायचे. बरं, तुम्ही कशासाठी आलात? डोळ्यासाठीच. बरं, कुणी आयोजन केलंय शिबिराचं? काय अण्णांनी केले ना. अण्णांनी केले. बरं, कोणते अण्णा? सुनील अण्णा. बरं, सुनील अण्णाचं काम कसं आहे, काय सांगा? एकदम छान आहे. लय सुविधा केल्या त्यांनी, लय सुविधा केल्या. लय वर्षाला हे असं सगळ्यांना सुविधा. डोळ्याचं ऑपरेशन माझं गेल्या वर्षी मला 25,000ची लेस बसवली त्यांनी. खाटवून खाली उतरले नाही. आणि आमदार आता माझं हे सगळं सांद गुडघं दुखत्या. काय आमदारांचं काम कसं आहे? काम छान काम आहे. असं कुणीच केलं नाही इतक्या पार. लोक निवडून कुणीच असं काम केलं नाही. असं काम केलं अण्णांनी. एक नंबर. पुढचे आमदार कोण आहेत? अन्न व्हायलाच पाहिजे. अन्न व्हायला सुधारणा होणारच नाही. काय नाव तुमचं? सातकर, सुशीला सातकर. काय कशी व्यवस्था आहे? कशी व्यवस्था आहे इथं? व्यवस्था कशी आहे? व्यवस्था छान आहे. व्यवस्था बरेच जण आहेत. काय सांगाल, कसं वाटलं शिबिरात येऊन? एकच नंबर. अन्नाचं नियोजन म्हणजे सगळ्या तालुक्यात एक नंबर आणि सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा एकमेव महाराष्ट्रातला एकमेव नेता असेल तर तो सुनील शेळके. कुठलाही पक्षपात न करता सर्वसामान्य माणसांपर्यंत ज्येष्ठापर्यंत नागरिकांपर्यंत सर्वांची सेवा करणारा एकमेव नेता असेल. कुठलेही कामं घेऊन जा, अण्णांच्या मार्फत होतात म्हणजे होतात ते. आणि पुढील आमदार हा अण्णाच असावा ही सर्वांची पूर्ण तालुक्याची इच्छा आहे. माझी वैयक्तिक स्वतःची आहेच आहे. धन्यवाद. बाबा, कसा इथं आल्यानंतर कशी व्यवस्था आहे? काय एकदम चांगली व्यवस्था आहे. सगळी सोय आहे दवाखान्याची. डॉक्टर चांगले आहेत. तर कुणी व्यवस्था केली? सगळं सुनील अण्णा शेळकेंनी सगळे. तर या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक आहेत. आम्ही वैद्यकीय अधीक्षकाकडनं जाणून घेणार आहे की नेमकं किती लोकांना या ठिकाणी फायदा झालेला आहे आणि तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसामध्ये मॅडम कशा पद्धतीनं रुग्ण येत आहेत, त्यांना कोणकोणते फायदे होत आहेत आणि नियोजनाच्या बाबतीत काय? 3 दिवस झाले आज हा कॅम्प चालू आहे. बऱ्याच गरजू रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे. 2 दिवसात पहिल्या दिवशी जवळपास 3,000च्या वरती पेशंटना या शिबिराचा लाभ मिळाला. त्यामधून शस्त्रक्रियेसाठी साधारण 150 ते 200 पेशंट निघाले आहेत. सगळे डोळ्यांचे पेशंट, सर्जरीचे पेशंट, गायनेकचे पेशंट, प्रत्येक विभागातले पेशंट आम्ही सॉर्ट आऊट केली आहे लिस्ट. या सर्व लोकांना फ्री उपचार आणि फ्री सर्जरीसाठी आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटल, गव्हर्नमेंट हॉस्पिटल याला रेफर करत आहोत. यासाठी रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना ठराविक वेळेमध्ये ठराविक दिवस देऊन तिथे त्यांना एकाच वेळी जाऊन त्यांचं सगळं सर्जरी किंवा निदान जे काही आहे पुढचे उपचार ते फ्री ऑफ कॉस्ट केले जात आहेत. अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. मावळ तालुक्यातल्या सर्व लोकांनी याचा लाभ घ्यावा. अनेक एड्स पण अवेलेबल आहेत आपल्याकडे. कानाचे मशीन अवेलेबल आहे, बेल्ट अवेलेबल आहे. तर या सगळ्याचा जनतेने सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि हा कॅम्प अजून सक्सेसफुल करावा. थँक्यू. वैद्यकीय अधीक्षक वर्षा पाटील आहेत. यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर आम्ही ज्या नाव नोंदणीसाठी आलेल्या महिला आहेत आम्ही महिलांकडनं पण जाणून घेणार आहोत. बरेचसे तर नाव नोंदणीसाठी सकाळपासनं तुफान गर्दी झालेली आहे आणि नागरिकांना या ठिकाणी योग्य प्रकारे नाव नोंदणी करून घेण्यात येते. नाव नोंदणीनंतर त्यांना औषध उपचारे दिले जातात. तर या ठिकाणी नाव नोंदणी केली जाते. नाव नोंदणीनंतर तपासणी केली जाते आणि तपासणी करून या ठिकाणी औषध उपचार
देण्यात येत आहेत. या महाआरोग्य शिबिराच्या प्रसंगी मावळचे आमदार सुनील शेळके यांचे बंधू युवा उद्योजक सुधाकर शेठ शेळके हे सकाळपासून संध्याकाळपर्यंत या ठिकाणी उपस्थित राहत असतात आणि उपस्थित राहून सर्वांना या ठिकाणी सुविधा देण्याचं काम केलं जातं. की अनेक जण औषध उपचाराच्या खर्चाला घाबरून अंगावरच आजार काढतात. असे अनेक नागरिक या महाआरोग्य शिबिरामध्ये लाभ घेत आहेत. तर बरेचसे काही नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आम्ही नागरिकाकडनं पण जाणून घेतोय. बाबा, तुम्ही महाआरोग्य शिबिरात आलात, इथं आल्यानंतर कसं वाटलं आणि नियोजनाच्या बाबतीत काय सांगाल? खूपच चांगलं आहे. सगळ्यांच्या सुविधा झाल्यात आणि असं कधी झालेलं नाही, असं चांगलं झालं आहे. तर मावळचे आमदार सुनील शेळके यांचं काम कसं आहे? हां, आमदार असे होणार पण नाहीत, इथून पुढे होणार नाही, मागे पण होणार नाही. एवढं चांगलं काम केलं त्यांनी. तालुक्यामध्ये पुढचा आमदार कोण असेल? पुढचा आमदार आता तर नशेव अवलंबन आहे, पण बहुतेक आपले शेळके साहेब येणार. तर प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी योग्य प्रकारे सर्व माहिती दिली जात आहे आणि इथं मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान हा महाआरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. ज्या रुग्णांची तपासणी केलेली आहे, औषध उपचारासाठी या ठिकाणी रुग्ण येत आहेत आणि रुग्णांना सर्व सुविधा जाग्यावर दिली जात आहेत. मग त्यांना कुठलीही व्यवस्था असेल ती पुरवली जात आहे. या ठिकाणी माऊली खांडबोर आहेत. माऊली, तर माऊली खानबोर उपस्थित झालेले आहेत आणि प्रत्येकाशी काय बाबा काय होते आणि इथं आल्यास काय सुविधा भेटल्या तुम्हाला? नाही, आता चाललो आहे. हां, आता झाल्यानंतर तुम्हाला सांगतो. होतील बहुत करून. माझ्या डोळ्याचंही तपासायचं आहे आणि पायाचं दुखतं ते पाय, बरं का ना, ऐकू कमी येतं. तर बरेच आजार असलेले रुग्ण या ठिकाणी सहभागी होत आहेत की त्यांचा सर्व उपचार हा मोफत करण्यात येत आहे आणि प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी गर्दी झालेली आहे. राजूभाऊ दौंडकर उपस्थित आहेत. काय सांगाल राजाभाऊ की सकाळपासून तुफान गर्दी आहे, आज तिसरा दिवस आहे? आज तिसरा दिवस आहे. रोजच्यापेक्षा आज अधिक प्रतिसाद भेटलेला आहे, कारण आज आपण नियोजन पण एकदम व्यवस्थित केलेलं आहे. नागरिकांना कुठेही अडचण येणार नाही त्यासाठी आपण प्रत्येक ठिकाणी फलक लावलेले आहेत. कोणत्या रूममध्ये जायचं त्याचं प्रत्येकाचं नाव केलेलं आहे. उजवीकडे कोणती रूम तुम्हाला भेटणार सुविधा, इकडे पूर्ण पुरुष विभाग केलेला आहे, इकडं महिला विभाग केलेला आहे. पहिल्या मजल्यावर काय, दुसऱ्या मजल्यावर काय, असं व्यवस्थित डिटेलिंग केल्यामुळं नागरिकांना सहज आणि सुलभपणे उपचार मिळतील. तर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी नागरिकांची तुफान गर्दी आहे आणि गर्दीमध्ये नागरिक या ठिकाणी येऊन ही नाव नोंदणीची असलेली ही तुफान गर्दी, या गर्दीमध्ये रांगेमध्ये पुरुषाच्या काही रांगा आहेत आणि महिलांच्या काही रांगा आहेत. प्रत्येक महिला या ठिकाणी औषध उपचार घेण्यासाठी रांगा लावत आहेत आणि उत्तम व्यवस्था ही आरोग्य शिबिरात करण्यात आलेली आहे. तर सर्व काय नाव तुमचं आणि काय सांगाल, कसं वाटलं इथं आल्यास नियोजनाच्या बाबतीत आणि आमदारांच्या कामाबद्दल काय सांगाल? आमदारांची कामं सगळीकडे फेमसच आहे. आम्हाला सुनीलांनाच आमदार पाहिजे. आरोग्य शिबिराबाबत लोक इतका हजारो लोक रोज उपचार घेत आहेत, नियोजनाच्या बाबतीत काय सांगाल? नियोजन एकदम व्यवस्थित आहे. सगळ्यांना नाश्ता, जेवण, कोणी येईल त्यांना प्रत्येक सुविधा इथं आहे आणि सगळ्यांची व्यवस्थित तपासणी वगैरे केली जाते. तर या नागरिकांच्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत. मावशी, काय नाव तुमचं आणि काय इथं कशी सुविधा भेटते? आम्हाला हे डोळे करता आलेले डोळे आणि हे बरं, सुविधा कशी आहे इथं? चांगली आहे. त्याला काय आज बरं, कुणी आयोजन केलं ह्याचं? आता कोणी केलं आपल्याला तर काय माहिती. बरं, मावळ आयोजन कुणी केलं? सुनील अण्णांनी केले. बरं, कसं वाटलं इथं आल्यास? इथं आल्यावरती छान वाटलं आणि सगळ्यांसाठी सुविधा केल्याबद्दल अण्णांचे खूप खूप धन्यवाद. तर बरेचसे नागरिक आहेत जे नागरिक घरातनी कधीच बाहेर आलेले नाहीत, पण या ठिकाणी ते
आल्यानंतर त्यांना पूर्ण या ठिकाणी सुविधा मिळत आहे. कार्यकर्ते नागरिकांना मार्गदर्शन करत आहेत की तुम्हाला कुठलीही अडचण असेल काही असेल तर कार्यकर्त्यांना विचारलं जात आहे की तर या ठिकाणी चिखलशेचे माजी सरपंच विजय काजळे आहेत. विजय भाऊ, कसं नियोजन आहे आणि आमदारांच्या बाबत काय सांगाल? एकदम सुंदर असं नियोजन केलेलं आहे आमदार साहेबांनी. अंध असतील, अपंग असतील, त्यानंतर विविध पेशंट, विविध आजाराचे रुग्ण इथं येतात. ते वयस्कर असतील तर त्यांना येण्या जाण्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था, त्यानंतर कुठल्याही चाचण्या असतील त्या एकदम फ्रीमध्ये मोफत केल्या जात आहेत. मावळच्या जनतेला याचा खूप मोठा असा फायदा होणार आहे आणि त्यानंतर आमदार साहेबांचे जनता आभारच व्यक्त करत आहे. तर जनतेला आरोग्याच्या दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय उभारलेलं आहे आणि उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्रथम या ठिकाणी कॅम्प घेण्यात आलेला आहे. तर बरेचशा महिला आहेत, आम्ही महिलांकडनं पण जाणून घेणार आहे. काय सांगाल, कसं वाटलं इथं आल्यानंतर सुविधा? खूप छान वाटलं आमच्यासाठी. सुनील अण्णा शेख यांनी खूप महत्त्वाचं नियोजन केलं आहे, कारण की जे व्यक्ती आजारी असून त्यांच्यासाठी भरपूर सुविधा केलेली आहे. सोनकोफी, सिटी कॅन, एक्सरा, जी खोकळा औषधं, जे अपंग आहे त्यांच्यासाठी खूप मदत केली. यांनी सगळ्यांनी पाठिंबा द्यावी हेच माझी अपेक्षा आहे सुनील अण्णा शेळकेसाठी. बरं, सुनील अण्णा शेळकेचे कामं कसे आहेत तालुक्यात? खूप छान आहे. सुनील अण्णा शेळके जी अपंग आहे त्यांच्यासाठी त्यांनी खूप छान केलेलं आहे. ज्यांना आधार नव्हतं ते त्यांच्यासाठी खूप पाठिंबा दिलेला आहे त्यांनी. आणि रस्ता नाही, पाणी नाही, कोणाला काहीच नाही आहे, त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे. कारण की कोणी त्यांना नाही का असं कोणी म्हणत नाही का सुनील अण्णा शेळकेने काहीच केलं नाही. सुनील अण्णा शेळकेचं खूप नाव आहे, त्यांनी खूप निवडून यावं हेच आमची अपेक्षा आहे. पण त्यांनी उपस्थित यावा वोटिंगसाठी आम्ही खूप पाठिंबा देणार आहे. महिला मंडळासाठी त्यांनी आहे ना आपले लाडकी बहीण योजनेसाठी त्यांनी पैसे दिले. ते ज्यांनी खूप अपंग आहे काय आहे ते मुलांना ज्यांना आई वडील नाही त्यांच्यासाठी पण त्यांनी आहे ना एवढं केलेलं आहे का विचारायची काही गोष्ट नाही. मला तर हेच अभिमान वाटते का सर आमच्यासाठी कधी पण पाठिंबा द्यायला उभे आहेत आणि आम्ही पण पाठिंबा द्यायला तयार आहेत. या सर्वसामान्य महिलांच्या अपेक्षा आहेत. मावशी, इथं आल्यानंतर कसं वाटलं? काय नाव तुमचं आणि अण्णाच्या बाबत काय सांग? आता काय एवढं सांगता येतं? शोभा सांगळे. बरं, अण्णाचं काम कसं आहे आमदार? चांगले. बरं, आरोग्य शिबिरात काही अडचण वगैरे? नाही, काही अडचण नाही. तर या ज्येष्ठ महिला आहेत की मावशी काय कशासाठी आलात? काय डोळे चेक करायचे. बरं, कशी सुविधा आहे काय? आता तसे आले, आता काय लगेच माहिती पडणार हो. बरं, तर हे ज्येष्ठ नागरिक आहेत, काही तरुण आहेत. बरं, काय सांगशील इकडे? काय नाव तुझं? आज शिबिरामध्ये तुला कसं वाटलं नियोजन मी वगैरे? आत्ताच आले. बरं, इथल्या नियोजनाबाबत काय सांगशील? नियोजन भारी आहे, छान आहे. बरं, काय नाव तुझं? काजल सुट्टे. बरं, तर बरेचसे सर्व ज्येष्ठ नागरिक रांगेमध्ये आहेत. बाबा, काय सांगाल? महाआरोग्य शिबिराचं आयोजन केले सुनील शेळकेंनी, त्यांच्याबद्दल काय सांगाल? सुनील शेळकेंनी आयोजन केले, समाज सांभाळायचे काम व्यवस्थित केल्याबद्दल त्यांचा आम्ही धन्य आहे. कारण समाजामध्ये ना त्यांना उंच यात केले, सगळ्यांना ते भाविक आहे आणि यावं अशी आमची इच्छा आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी लहानांपासून थोरांपर्यंत जे केलेलं काम आहे या ठिकाणी नागरिक बोलून दाखवतात. तर बरेचसे काय सांगाल? आमदारांनी महाआरोग्य शिबिर आयोजित केलंय, कसं वाटलं नियोजन वगैरे? चांगलं वाटलं. बरं, आमदारांचं काम कसं आहे? चांगलं आहे. काय होते तुम्हाला, कशासाठी? काय नाही, डोळ्याचा थोडा त्रास आहे, शरीराचाही आहे थोडा. नाव नोंदणी केली का? होय, सगळं केलंय. ते ॲक्सिडेंट झाला ना, याचं शरीर दुखतं थोडं आणि डोळे दुखतात. बाकी काय? तर नागरिकांना या ठिकाणी आरोग्य शिबिरामध्ये तुफान गर्दी झालेली आहे. नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर आम्ही
नाश्ता वगैरे करून नागरिक काही आलेले आहेत. काय सांगाल या आरोग्य शिबिराबद्दल? काय नियोजन, कसं काय नाव? आरोग्याबद्दल चांगलं नाही इथे सुनील अण्णांनी चांगली व्यवस्था ठेवलेली आहे. जेवण खाणं जे काय पाहिजे ते उपचार होते. अशी सेवा चांगली झालेली आहे इथे. चांगल्या पद्धतीने कार्य चाललं आहे त्यांचं. चांगल्या पद्धतीनं कार्य चाललंय अशा यांच्या भावना आहेत. या ठिकाणी पंढरीनाथ ढोरे उपस्थित झालेले आहेत. काय सांगाल आमदारांच्या कामाबद्दल आणि आमदारांच्या महाआरोग्य शिबिराबद्दल? आमदारांच्या बाबतीत काय सांगायचं, आमदार म्हणजे माणसातला देव माणूस आहे. ज्यांनी मावळच्या जनतेची गेली 40 वर्षे जनतेने जी स्वप्न पाहिली होती ती आमदारांनी सत्यात उतरवलेली आहे. गेली 40 वर्ष या ठिकाणी तालुक्याला अनेक आमदार लाभले, परंतु हे जे काम आमदारांनी केले हे आजपर्यंत कुणीच केलं नाही. तर ही गर्दी पाहत असाल तुम्ही, आणि या गर्दीहून तुम्ही सांगा की ह्या लोकांना खरावाली कोण आहे तालुक्यात? सर्वसामान्यांना न्याय देणारा फक्त सुनील अण्णा शेळके हाच माणूस आहे. भविष्यामध्ये या माणसाची समाजाला गरज आहे, आणि असा आमदार हा प्रत्येक तालुक्याला हवा, जो नशिबानं फक्त मावळ तालुक्याला मिळालेला आहे. कारण राज्याच्या विधानसभा मंडळामध्ये इतकं चांगल्या पद्धतीचं काम करणारा एकही आमदार माझ्या सोशल मीडिया असेल की कुठल्याही क्षेत्रात म्हणजे कुठल्याही माध्यमातून माझ्या निदर्शनास आलेला नाही. अशा पद्धतीचं आपले आमदार सुनील अण्णा शेळके यांचं काम चालू आहे. तर पंढरीनाथ ढोरे यांची ही प्रतिक्रिया आहे. बऱ्याचशा महिला या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. तर महिला मंडळाकडनं प्रत्येक महिलांचे असणारे जे आजार आहेत यांची तपासणी केली जाते. तपासणी करून प्रत्येक विभागामधनं या ठिकाणी महिला उपस्थित झालेल्या आहेत. महिला या ठिकाणी आल्यानंतर या उपजिल्हा रुग्णालयाची इमारत पाहतात आणि इमारत पाहून फोटो सेशन करत आहेत. तर बरेचशा महिला आहेत, कारण या ठिकाणी आल्यानंतर काय सांगाल नेमकं आमदारांच्या कामाबाबत आणि आमदार कसे काम करतात? काय अण्णांबद्दल बोलायचं झालं तर अण्णांनी गेल्या 5 वर्षात पूर्ण मावळाचा सर्वांगीण विकास असा भरपूर प्रमाणात केलेला आहे. आणि आज या कानेफाटा इथे जिल्हा रुग्णालय आपल्याला आपल्या सेवेसाठी अण्णांनी या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. तर या पूर्ण मावळवासियांना मी अण्णांच्या मार्फत विनंती करते की या रुग्णालय आहे जिल्हा रुग्णालय, त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. कोणाला काही प्रॉब्लेम असेल, कोणाचं काही दुखत असेल तर इथे येऊन सर्वांनी मोफत उपचार घ्यावे. चांगले चांगले डॉक्टर्स इथे या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर अण्णांना मी धन्यवाद मानते की अण्णा तुमच्यामुळेच आम्हाला हे मोठं उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी आज तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. काय नाव तुमचं आणि अण्णाचं काम आणि या ठिकाणी जे उपजिल्हा रुग्णालयामध्ये महाआरोग्य शिबिर आहे याबाबत काय सांगा? नमस्कार, मी मोरया महिला प्रतिष्ठानची संचालिका सौ सुषमा चंद्रशेखर जाजू. अण्णा दरवेळेस जनतेचं हित कशात आहे याचा पहिले विचार करत असतात. अण्णांनी हे जे क्रांतीचं पर्व जनतेसाठी केलेलं आहे ते खूप मोठं आहे. कारण की आपल्या मावळामध्ये भरपूर असे लोक आहेत की जे आजाराने ग्रस्त आहेत, परंतु पैशाअभावी ते दवाखान्यात किंवा काही शस्त्रक्रिया असेल ते करू शकत नाही. ह्या सगळ्यांचा विचार करून अण्णांनी हे मोठं काम हाती घेतलेलं आहे. अण्णांसाठी मी खूप खूप धन्यवाद मानते आणि ह्यासाठी खूप मोठा प्रचंड प्रतिसाद इथे दिसत आहे. अण्णांना आमच्या खूप खूप शुभेच्छा. काय अण्णांनी काय डोळ्याचा चष्मा इथं फुकाट बनला आणि मला कमरचा पट्टा मिळाला आणि माझं सगळं ताप थंडी चक्करचं सगळं थांबलं. आमदारांच्या कामाविषयी काय सांगा? अण्णांनी सगळं चांगलं केलेलं आहे आणि म्हणून मला आनंद झाला की फुकट दुसऱ्या दवाखान्याने एवढे पैसे गेले असते पण अण्णांनी खर्च वाचवला सगळा. तर या ठिकाणी अनेक नागरिक उपस्थित आहेत. आम्ही त्यांच्या प्रतिक्रिया घेत आहोत. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नाव नोंदणी होत आहे आणि नाव नोंदणीनंतर नागरिकांना सगळ्या सुविधा दिल्या जातात. या टोलेजंग इमारतीमध्ये जिकडं पाहो तिकडं नागरिक आहेत आणि नागरिकांना या ठिकाणी शुभेच्छा नागरिक या इमारतीला पाहून प्रसन्न झालेले आहेत. तर बरेचसे नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि प्रत्येकांना या ठिकाणी आल्यास एक प्रसन्न वाटते. योग्य असं नियोजन केलेलं आहे, त्यामुळं नागरिकांना वेळेमध्ये सगळ्या सुविधा भेटत आहेत. तर मावळचे आमदार एक दृष्टी असलेलं नेतृत्व
या ठिकाणी नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये वैद्यकीय सुविधा भेटत आहेत आणि ही टोलेजंग इमारत तर मला सांगा आतापर्यंत किती लोकांनी सहभाग घेतलेला आहे? जवळपास 2 दिवसामध्ये 10,000च्या आसपास लोकांनी सहभाग घेतलेला आहे. आजचा 3रा दिवस, आजचा प्रतिसाद पाहता आज मोठ्या प्रमाणात प्रतिसाद 3ऱ्या दिवशी देखील मिळत आहे. आज 15,000हून अधिक म्हणजे आजच्या दिवशी 10,000च्या आसपास लोक या ठिकाणी उपस्थित राहतील असा अंदाज सर्व आमच्या सहकाऱ्यांना आहे. तर मावळचे आमदार सुनील शेळके यांचे बंधू उद्योजक सुधाकर शेठ शेळके यांनी या ठिकाणी इथं येणाऱ्या रुग्णाबाबत विचारणा केली. काय सांगाल महाआरोग्य शिबिर आणि मावळच्या आमदाराचं? महाआरोग्य शिबिर महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं आणि उपचार केंद्र आहे आणि सुनील शेळकेचे आमदार जे आहेत यांच्या आशीर्वादाने हा मावळ सुप्रम झाल्याशिवाय राहणार नाही. पुढचे आमदार कोण असं काय म्हटलं? पुढची आमदारी हेच राहणार, आमची शाश्वती आणि हेच आमदार म्हणून निवडून येणार आमचा विश्वास आहे. तर सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि प्रत्येकांना या ठिकाणी मार्गदर्शन केलं जातं. कुठला विभाग कुठं आहे, कुठल्या विभागात काय सुविधा आहेत या सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर आता रुग्णांना तपासणी केल्यानंतर त्यांना या ठिकाणी औषध उपचार देण्यात येत आहे. सुसज्ज अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कार्यकर्ते जे आहेत कार्यकर्ते प्रत्येकांना मदत करत आहेत आणि या मदतीमधनं रुग्णांना वेळेमध्ये योग्य औषध उपचार मिळत आहे. मोठ्या शस्त्रक्रिया आहेत, त्या मोठ्या शस्त्रक्रिया मोफत या ठिकाणी देण्यात येत आहेत. प्रत्येक नागरिकांना या ठिकाणी व्यवस्थितपणे मार्गदर्शन आणि औषधोपचार देण्यात येत आहेत. प्रत्येक नागरिकांची चौकशी केली जाते आणि त्यांना योग्य उपचार देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. तर काय उपचार घ्यायचे काय सांगाल? जन्मल्यापासूनच काहीतरी 5 वर्षापासून पायांचं ऑपरेशन झालेलं आहे. ते अपंग आहे ते, त्यांना आपल्याकडून आपलं हे पाहिजे नाही का स्ट्रेचर, त्यांना आता आपण देऊ. चला. तर ज्यांना स्ट्रेचर पाहिजे त्यांना स्ट्रेचर देण्यात येत आहे आणि प्रत्येकांना या ठिकाणी जी सुविधा पाहिजे ती सुविधा या ठिकाणी. बरं काय सांगाल आरोग्य शिबिराविषयी? अण्णांनी 5 वर्ष झाले शिबिर घेतले. मला चांगलं वाटतं, मी सगळ्या लोकांना चांगलं वाटतंय की आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगलं आहे. अजून अण्णांच्या कामाविषयी काय सांगणार आणि पुढचा मावळचा आमदार कोण असेल? मावळचा पुढचा आमदार हा सुनील अण्णा शेळकेचा असणार आहे, कारण की त्यांनी खूप कामं आतापर्यंत केली आहे आणि सगळ्यांच्या तोंडात अण्णांविषयी खूप आदर आहे. आणि मी इतकं सांगू शकते की अण्णांशिवाय दुसरा कोण आमदार होऊ शकत नाही. तर आरोग्य शिबिर असेल, विद्यार्थ्यांना घर ते परीक्षा केंद्र, परीक्षा केंद्र ते घर असा मोफत प्रवास. तर या ठिकाणी कार्यकर्ते प्रत्येकांना मदत करत आहेत, प्रत्येकांना माहिती देत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचं नाव नोंदणी करण्यात येत आहे. प्रत्येक विभागामध्ये नागरिकांना या ठिकाणी येण्या जाण्याची आणि व्यवस्था करण्यात आलेली. या टोलेजंग उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीमध्ये हा लिफ्टची व्यवस्था आहे. लिफ्टमधनं नागरिक वर खाली ये जा करतात. रुग्णांना या ठिकाणी काय सांगाल शिबिराविषयी कसं वाटलं? काय नाही, इथं आमचे चेकिंग चालू आहे. आता त्यांनी सांगितलं की बांगरवाडीला जा आणि सोनागुरू पे करून घेऊन या. आता इथं 2 डॉक्टरला दाखवलं, रक्त आणि लगेच चेक केली आणि आता त्यांनी रिपोर्ट दिला की आता लोणावळ्याला जाऊन या. तर प्रत्येक रुग्णांना या ठिकाणी योग्य प्रकारे मार्गदर्शन करून आरोग्य तपासणी केली जात आहे आणि आरोग्य तपासणी
करून नागरिकांना या ठिकाणी सर्व उपचार देण्यात येत आहेत. आलेले सर्व नागरिक वगैरे नाव नोंदणीसाठी तुफान गर्दी झालेली आहे. तर त्यांनी पार्किंगला जायचे. पार्किंगमध्ये आयुर्वेदची पूर्ण व्यवस्था केलेली आहे. ज्या कोणाला आयुर्वेद ट्रीटमेंट घ्यायची असेल त्यांनी पार्किंगला जायचं आहे. आयुर्वेद हॉस्पिटलचे लोक तिथं आलेले आहेत. नागरिक या ठिकाणी रांगेत आहेत आणि नाव नोंदणी झाल्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणी आणि मोफत औषध उपचार, मोफत तपासणी आहे. काय सांगाल शिबिराविषयी? काय नाव तुमचं? माझं नाव सुलोचना राजू सूर्यवंशी. अण्णांनी खूप छान शिबिर आमच्या महिलांसाठी चांगला दवाखाना उपलब्ध केलेला आहे. खूप चांगल्या महिला लाभ घेतात आहे शिबिराचा. मी पण अण्णांच्या कामाविषयी काय सांगाल? अण्णा खूप चांगले आहे. महिलांसाठी खूप चांगलं करतात ते. बहिणींसाठी त्यांच्या खूप त्यांनी चांगलं केलेलं आहे. दवाखान्याची सोय सगळ्या महिलांसाठी ते खूप पुढं धावून येतात. तर बरेचसे महिला या ठिकाणी रांगेत उभं राहिलेले आहेत. प्रथम अल्प उपहार नाश्ता घेऊन सर्व रुग्ण या ठिकाणी रांगेत उभा राहतात. त्यांना असणारे आजार या ठिकाणी सांगितले जातात आणि नागरिकांची प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी आहेत. दैनंदिन हजारो नागरिक या ठिकाणी महाआरोग्य शिबिरामध्ये लाभ घेत आहेत. काय सांगाल महाआरोग्य शिबिराबाबत? काय सुनील अण्णा शेळकेंनी हे आमच्यासाठी सगळ्यांसाठी आरोग्य शिबिर चांगल्या हेतूने राबवलंय. ह्याचा आम्हाला फार आनंद होतोय की त्यांनी आमच्या आरोग्याविषयी काहीतरी म्हणजे विचार करून आमच्यासाठी शिबिर राबवले. त्यांच्या कामाबद्दल काय सांगाल? त्यांच्या कामाबद्दल अण्णांचं काम तर लय भारी आहे. ते खूप छान काम करतात. त्यांनी अशीच प्रगती करत राहावी अशी ईश्वरचरणी माझी इच्छा. तर बरेचसे नागरिक आहेत. बाबांना या ठिकाणी स्टिक देण्यात आलेली आहे आणि तर त्यांना ज्याची गरज आहे या ठिकाणी त्यांची गरज पूर्ण केलेली बेल्ट दिलेली आहे. बाबा काय सांगाल? काय काय भेटलं तुम्हाला? बाबाला बोलता येत नाहीये त्यामुळं बाबांना चांगली काठी दिलेली आहे. तुफान गर्दी झालेली आहे आणि या गर्दीचं नियोजन आमदार सुनील शेळके यांचे कार्यकर्ते या ठिकाणी करीत आहेत. बर काय होतं यांना? नाही ना, पायाचं दुख नाही, हाडाचे सुरू झाले तिथे. काय नाव नोंदणी केली, आता काय तपासणी वगैरे, आणि आमदारांचं हे महाआरोग्य शिबिर आहे याबद्दल काय सांगाल? कामाबद्दल काय सांगाल? आमदारांच्या कामाविषयी तर काही त्रुटी नाहीच आहे. जे काय आहे त्यांचं काम परफेक्ट आहे. अण्णांचं काम परफेक्ट आहे. आजी इथं तुम्ही आलात, काय तुम्हाला कसं वाटलं इथं? काय सांगा? बरं वाटतं. आता आलंय तर अजून गोळ्या औषधं काही घेतली नाही, पहिल्यांदाच आत्ता आले. अजून गोळ्या औषधं घ्यायच्यात, मग काय त्यातून फरक पडेल ते सांगता येईल. बरं, आमदारांचं काम कसं आहे सुनील शेळके? छान, एक नंबर. किती मार्क द्याल त्यांच्या कामाला? त्यांच्या कामाला 100 पैकी किती मार्क द्याल? आम्ही आता मला शिकलेली नाही, मला नाही एवढं सांगता येत. बरं, आपण जेवढं आपल्याला परित नाही होईल तेवढं देणार. काय सांगाल इथं आल्यानंतर तुम्हाला काय सुविधा झाली? आमदारांचं काम कसं आहे?
आमदाराचं काम व्यवस्थित आहे, सगळं चांगलं आहे, सगळं मनापासून आनंद वाटतो. पण एक माझ्या एकटीच्याच मनात सुविधा काय होती की या दवाखाना झाल्यापासून सगळी पब्लिक इथे येणार आहे, हायवे रोड चालू आहे, काही काही लोकांना धोक्याचा इशारा होईल म्हणून माझ्या मनाला खूप अवघड वाटत ते. असं आहे ना, खालून दवाखान्याने ज्या लोकांना येण्यासाठी खालून सुविधा झाली पाहिजे एवढी माझी इच्छा आहे. कारण की आपल्यापासून दुसऱ्याला पिन दुःख नको, मला पिन एकटीची येण्याची भीती वाटते. उड्डाण पूल व्हावा असं वाटतं का? हा, असं मग स्वतः आपल्या मनाला वाटत. मी कधीतरी म्हणणार होते, साहेबांना बोलून म्हणणार होते, त्यांचं काही एकटीच नाही, सार्वजनिक आहे. पण माझ्या मनाला ते लय अवघड वाटतं. कसं की दवाखान्यात जर जायचं तर आपण कसं जायचं गाड्या मोटरनी, ही भीती वाटते मला लय. एवढी इच्छा आहे माझी. मावशीची इच्छा आहे की या कानेफाट्यामध्ये उड्डाण पूल झाला पाहिजे, सुरक्षित रुग्णांना ये जा करता आलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं सर्व रुग्णांना या ठिकाणी सर्व सुविधा देण्यात येत आहेत. आलेल्या रुग्णांना पूर्ण स्ट्रेचर वगैरे सगळं स्ट्रेचरवर जे कार्यकर्ते जे आहेत ते स्ट्रेचरवर रुग्णांना स्ट्रेचरवर घेऊन जाऊन योग्य औषध उपचाराच्या ठिकाणी पोहोचवत आहेत. बरेचशा नागरिकांनी वैद्यकीय खर्च मोठ्या प्रमाणात असल्यामुळं या ठिकाणी तर बरेचशा नागरिकांना या ठिकाणी व्हीलचेअर वगैरे उपलब्ध करण्यात आलेले आहे. औषध उपचार विभागामध्ये नागरिकांना सर्व मोफत उपचार दिले जात आहेत. तर बरेचशा नागरिक जिकडं पाहावं तिकडं गर्दीच गर्दी आहे. या गर्दीमध्ये काय सांगाल नेमकं की तुम्ही या महाआरोग्य शिबिराबाबत काय सांगाल, आमदारांच्या कामाबद्दल काय सांगाल? काही नाही, आम्ही आहे ना अण्णांकडे जनसेवक, अण्णांकडे आम्ही पगारी आहे आणि आम्हाला इथं लोकांची पगारी सेवा करायला आवडते, त्यातून आम्हाला आनंद मिळतो. त्यामुळं आम्ही असं स्ट्रेचर दिवसभर व्हीलचेअरवरती आम्ही मग रुग्णांची सेवा करत असतो. तर इथं कुठला विभाग आहे इतकी गर्दी झाली? आता हा एक्सरे विभाग आहे, एक्सरे विभागला इथं आत्ता गर्दी आहे सध्या. तर हे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एक्सरे विभाग आहे, प्रत्येकांचा या ठिकाणी एक्सरे काढण्यात येत आहे आणि सर्व. बरं, इथं आल्यास कसं वाटतं? छान वाटते. सुनील अण्णांनी जो कार्यक्रम राबवला आहे गोरगरिबांना, त्याची खूप मदत होत आहे आणि लोकांचा रिस्पॉन्स पण खूप छान आहे आणि धन्यवाद. बरं, पुढचा आमदार कोण असेल? सुनील अण्णा शेळके. बरं, अण्णांच्या कामाविषयी काय सांगाल की 100 पैकी अण्णाला किती मार्क द्याल? 100 पैकी 100. आमदार सुनील अण्णा शेळकेंनी खूप छान प्रकारे विकास केलेला आहे मावळ विभागाचा, त्याच्यामुळं आमदार सुनील अण्णा शेळकेच. धन्यवाद. तर या महिलांच्या प्रतिक्रिया आहेत. महिला फार उत्साहित आहेत आणि प्रत्येक रुग्णांना या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि रुग्ण या ठिकाणी गर्दी करत असताना प्रत्येकांना अति गरजेचं काय आहे या ठिकाणी विचारणा करून त्यांना सर्व माहिती देण्यात आली आहे. प्रत्येक विभाग आहे. काय सांगाल कामाबद्दल, अण्णांच्या कामाबद्दल? उत्कृष्ट, एकदम भारी काम आहे आणि असं काम कधीच नव्हतं. एकदम जोरात काम चालू आहे आणि लोकांची चांगली सोय झालेली आहे. लोकांची चांगली सुविधा आणि उत्कृष्ट काम असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहेत. एक मिनटं, काय नाव तुमचं आणि काय सांगाल महाआरोग्य शिबिराविषयी? माझं नाव संतोष काजळे, मी चिखलशेहून आलो आहे. शिबिर हे अण्णांचं एकदम हे असतं, उपाय वगैरे चांगला असतात, त्यामुळे आम्ही म्हणलो चला भेटू. बरं, आमदारांचं काम कसं आहे तालुक्यात? काम मला थोडंच नाही, काम एकदम त्याला हेच नाही, म्हणजे काम एक नंबर असतं. काय नाव तुमचं, काय सांगाल महाआरोग्य? रामदासराव काजळे, महाआरोग्य शिबिराचं आलेलं आहे आज. कसं वाटलं इथलं नियोजन? नियोजन चांगलं आहे. बरं, नियोजन उत्तम आहे. सर्व
तर या ठिकाणी आयुर्वेद विभाग पण आहे, ॲलोपॅथी आहे, BAMH आहे, सर्व रोग निदान या ठिकाणी. काय सांगाल 1 मिनटं शिबिराबद्दल वगैरे? आमदार सुनील अण्णा शेळके यांनी हे आरोग्य शिबिरचं भरवलेलं आहे. संपूर्ण तालुक्यातील महिला भगिनी असू, वृद्ध लोक असू किंवा जे जे गरजवंत आहे, आजारी पेशंट आहे, ज्यांना आजकालच्या महागाईच्या युगात हॉस्पिटलचा खर्च परवडत नाही, अशा लोकांसाठी आमदार साहेबांनी हा खरंच चांगला उपक्रम आहे. याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. प्रत्येकांना या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. प्रत्येकांना औषध उपचार या ठिकाणी दिला जातोय. तर मावळचे आमदार सुनील शेळके, बरं काय सांगाल उपचारासंदर्भात? आता आम्ही तळेगाववरून आलो आहे. तळेगाव स्टेशन. मी नंदकुमार नागेश वंजारी बोलतो. काल पाठवलं होतं सोमाटण्यावरून. तर परत आज तिथं मुलगा झोपला नसल्यामुळे ते औषध उपलब्ध नाही आहे. झोपेचं औषध बाहेरून घ्यायला सांगितलं, तर बाहेरून घेऊन परत सोमाटण्याला चाललो आहे. बरं, इथं काय काय उपचार भेटले तुम्हाला? काय आता याचा उपचार आता फिट वगैरे येते. याला उपचार त्या टॉन्सिलमुळे याला तिकडं पाठवलं होतं. तर जे काही महागडे उपचार आहेत, महागडे उपचार पण या आरोग्य शिबिरामध्ये करण्यात येत आहेत. जे हा दिव्यांग बालक आहे, याला उपचार देण्यासाठी सर्व व्यवस्था या महाआरोग्य शिबिरामधनं करण्यात आलेली आहे. सर्व नागरिकांची या ठिकाणी आस्तेवाईकपणे चौकशी केली जात आहे आणि चौकशीमधनं त्यांना औषध उपचार वगैरे दिले जात आहेत. तर महाआरोग्य शिबिरामुळे सशक्त आणि निरोगी मावळ होण्यासाठी मदत होत आहे. कारण बरेचसे जे महागडे उपचार आहेत, तर काय सांगशील महाआरोग्य शिबिराबाबत? तर या ठिकाणी कसं वाटलं इथं आलं? चांगलं वाटलं. सुविधा पण चांगल्या आहेत सगळ्या. तर सुनील अण्णाचं काम कसं आहे तालुक्यात? ते चांगलंच आहे, सगळ्यांनाच माहिती आहे त्याचं काम. तर तुझं नाव? निकिता दत्ता मोहिते. तर या ठिकाणी हे तरुण पण उपस्थित झालेले आहेत या बाबाला चालण्यासाठी. बरं, काय दिलं तुम्हाला? हे दिले मला, चालासाठी दिले. काय पैसे वगैरे घेतले का? नाही, काय नाही घेतलं. बरं, कसं वाटलं हे आरोग्य शिबिर? याचा एक आनंद वाटला मला. बरं, कोणी सुरू केले? साहेबांनी केले. कोण? सुनील साहेब. तर प्रत्येकांच्या तोंडामध्ये एकच नाव आहे की आमदार सुनील शेळके यांचं जे आरोग्य शिबिर आहे, या आरोग्य शिबिरामध्ये उत्तम अशा सुविधा सगळ्यांना दिल्या जात आहे आणि नागरिक सर्व प्रसन्न आहेत. तर कार्यकर्ते वगैरे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना एक जसा जसा वेळ होईल तशी तशी या ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे. नाव नोंदणीसाठी गर्दी होत आहे आणि या गर्दीमध्ये सर्वांना उपचार मिळतील. तर इथं काय नाव आहे बाळा तुझं? त्रिशा किशोर सातकर. बरं, कशासाठी आली? काय ते डोक्यात हे झाले, नाईट झालं त्यासाठी. बरं, काय कुणी आयोजन केलं या शिबिराचं? सुनील अण्णा शेळके. बरं, कसं आहे त्यांचं काम तालुक्यामध्ये? कसं आहे, काय सांगते? छान आहे. बरं, मुलांसाठी सायकली वाटप करणार आहेत 5,000, याच्यावर काय सांगते? मुलं लांबून येतात त्याच्यासाठी. जे लांबून येणारे पायपीट करणारे विद्यार्थी आहेत, तर मावळ तालुक्यातील 5,000 विद्यार्थ्यांना सायकलीचं वाटप करण्यात येणार. मावशी, काय नाव तुमचं? इथं आल्यास कसं वाटलं तुम्हाला? चांगलं वाटते. तुम्हाला? चांगलं. बरं, कुणी आयोजन केलं इथं? सुनील अण्णा साहेब. बरं, सुनील अण्णा शेळकेचं काम कसं आहे, काय सांगा? चांगलं आहे त्यांचं काम. तर या महिलांच्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत. तर बऱ्याचशा महिला या ठिकाणी काय सांगाल? इथं आल्यास कसं वाटलं? इथं नियोजन कसं आहे? चांगले, खूप चांगले. बरोबर. तर बरेचसे नागरिकांची गर्दी वाढत आहे. 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2024 दरम्यान या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या शिबिरामध्ये
महिला नाव नोंदणी करतात, त्यानंतर त्यांना तपासणी केली जाते आणि औषध उपचार वगैरे देण्यात येत आहे. तर हजारोच्या संख्येने दैनंदिन नागरिक या महाआरोग्य शिबिराला उपस्थित राहतात आणि फायदा घेत आहेत. तर मावळ तालुक्यातील नागरिकांनी असणारे आजार या महाआरोग्य शिबिरामध्ये निदान करून योग्य औषध उपचार घ्यावा असे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे. इथं आल्यानंतर कार्यकर्ते मदत करतात, काय अडचण आहे ते विचारतात. तर प्रत्येकाने या ठिकाणी काय सांगाल, इथं आल्यास कसं वाटलं, काय नाव? अण्णांनी हा शिबिर ठेवला, आम्हाला खूप आनंद वाटतो. असंच अण्णांनी मोठमोठे शिबिर राबवण्यात यावं असं आमची अपेक्षा आहे. गोरगरिबापर्यंत सगळे गोरगरीबसुद्धा इथे येऊन उपचार घेऊ शकतात. असं ही अण्णांची आयडिया ही चांगली आहे. असंच वर्षानुवर्ष असं चालत राहू अशी आम्हाला इच्छा आहे. पुढचा आमदार तालुक्याचा कोण? मोरे प्रतिष्ठानकडून आलेला आहे. अण्णांना काहीतरी हातभार लागावा आणि थोडीफार मदत व्हायला पाहिजे म्हणून आम्ही सकाळी 9:30 वाजल्यापासून आलेले आहे आणि खूप गर्दी पण आहे. पण ही गर्दी पाहून आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हाला खूप चांगलं वाटते. एक मिनिट, काय सांगाल आरोग्य शिबिराबाबत, कसं वाटलं, काय नाव तुमचं? माझं नाव ज्योती श्रीकांत तांबे. खूप छान आरोग्य शिबिर सुनील अण्णांनी ठेवलेले आहे. इथं बरेच वयस्कर लोक त्यांचे डोळ्याचे ऑपरेशन वगैरे करून देते ते. मग खूप छान वाटते इथे. बऱ्याच महिलांच्या या बोलक्या प्रतिक्रिया आहेत. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली आहे. काय सांगाल, काय? तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांची गर्दी आहे आणि नागरिक नाव नोंदणी करण्यासाठी लांब लचक रांगा लागलेल्या आहेत. दैनंदिन हजारो मावळकर नागरिक या ठिकाणी आणि महादेव यांनी ॲम्ब्युलन्स लावून घ्या.